धन्यवाद राहुल सर. सर्वांना नमस्कार. मी अभिजित जोगदेव, कॅन्टन डेट्रॉइट मराठी शाळा आणि आपल्या ट्रेनिंग सेशनचा एक आयोजक. आज तुम्हा सर्वांचं या शेवटच्या आपल्या सत्रात स्वागत आहे. मी आणि अरुणजी दोघांनी मिळून गेले 6 महिने एक प्रयत्न केला ही चालवायचा. शिक्षकांना काय विषय आवडतील याचा थोडा आम्ही धांडोळा घेतला आणि हे विषय तुमच्या समोर मांडले. सर्व शाळांना धन्यवाद ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांनी याचा फायदा पण करून घेतला. तर आजचं आपलं शेवटचं आणि 9वं रत्न आपण ऐकणार आहोत बाल्टिमोर मेरीलँड शाळेकडनं. त्याच्या आधी मी प्रसाद सरांना विनंती करतो तुमच्याकडनं अनुभवाचे 2 शब्द आमच्यासाठी. धन्यवाद अभिजित सर. आणि खरंच कौतुक आहे सगळ्यांचं. मला उशीर झाला यायला, त्याबद्दल माफी मागतो आधी. पण धन्यवाद राहुल सरांना, त्यांनी आठवण करून दिली. सो सगळ्यात आधी हा प्रचंड सक्सेसफुल उपक्रम आहे आपल्या BMM शाळेकडून, आणि राहुल सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण त्याचबरोबर अभिजित सर तुमचं आणि अरुण सरांचं दोघांचंही कौतुक. प्रचंड मेहनत घेतलीत आणि हे खूप चांगली आहेत, रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक पालकांना, टीचर्सना ह्याचा फायदा होईल, जास्त करून टीचर्सना, कारण त्यांच्यासाठी आपण हे केलंय. तर चांगला उपक्रम आहे. इनफॅक्ट आमची कालच ऑस्टिन शाळेची एक बैठक झाली होती आणि त्यात आम्ही म्हटलं की आपल्याला आपल्या पण शिक्षकांना असंच ट्रेनिंग द्यायला लागेल. ट्रेन द टीचर्स, ट्रेन द ट्रेनर्स म्हणतात तसं. आणि हा छानच उपक्रम आहे, म्हणजे कौतुकास्पद आहे. जास्त वेळ घेत नाही. सगळ्या शिक्षकांचं कौतुक की ते दर 2-3 आठवड्यांनी ह्याला वेळ देऊन येत आहेत. त्यातूनच त्यांची आवड कळते की शिकायची आणि शिकवायची आवड. तर सगळ्यांना फायदा होईल. असेच उपक्रम चांगले चांगले चालू ठेवा. परत एकदा अभिजित सर, अरुण सर, तुमचं कौतुक आणि तुमच्या सगळ्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन. आणि राहुल, ॲज युजल यू आर ग्रेट. खूप चांगल्या रीतीने शाळा चालवलेली आहेस आणि परत तुमच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. 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 आणि मी मध्ये बोलतो, पण दोघांचं खरंच खूप कौतुक आहे. त्यांनी खूप प्रयत्न, कष्ट घेतलेले आहेत याच्यावरती. प्रत्येक शाळेकडनं मॉकअप करून घेणं, सगळ्यांना प्रिपेअर करणं, पेशन्सली सगळ्यांबरोबर कामं करणं. तर दोघांचं, अरुण सर, अभिजित सर, दोघांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तो धन्यवाद. तुम्ही खूप यू आर ॲसेट फॉर आवर शाळा आणि यू हॅव ॲडेड ट्रिमेंडस व्हॅल्यू टू दिस इनिशिएटिव्ह. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद या ऑपॉर्च्युनिटीसाठी. ओके, आपण चालू करू आजचं सत्र. ओव्हर टू यू रुचिराताई. नमस्कार. मी शेअर करते आधी स्लाइड्स. ओके, जोपर्यंत तुम्ही शेअर करताय, सर्वांना एक विनंती, आपण पूर्ण स्लाइड्सच्या थ्रू जाऊ, विषयाची ज्ञान करून घेऊ आणि तुमचे काही प्रश्न असतील तर चॅटमध्ये तुम्ही ऍड करा. आणि शेवटी आपण 10 मिनिटं अलॉट केलेली आहेत प्रश्न उत्तरांसाठी. आले का स्लाइड्स? येस. नमस्कार, मी रुचिरा महाजन, बाल्टिमोर मेरीलँड मधून, बाल्टिमोर मराठी शाळा. आज मी आणि माझी मैत्रीण आणि सहशिक्षिका अदिती बर्वे इथे आज आम्ही उपस्थित आहोत. शिक्षण प्रशिक्षण नवरत्नमाला या मालिकेची आजची 9वी आणि शेवटची मालिका. तर सर्वप्रथम मी बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सर, मराठी शाळा विभागाचे प्रमुख राहुल सर आणि या मालिकेचे सहआयोजक अरुण आणि अभिजित सर यांचे मनपूर्वक शाळेतर्फे आम्ही आभार मानतो. तुम्हा सर्व शिक्षकांचे सुद्धा धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या सत्राचे विषय आहेत निबंध लेखन, जाहिरात लेखन, टीचिंग व्हाया प्लेज अँड गेम्स आणि शाळेची माहिती. तर मी आणि अदिती आम्ही हे स्प्लिट करत आहोत. निबंध लेखन. आता साधारण 1ली आणि 2रीच्या इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर थोडं पुढे चॅलेंजिंग काय सुरू करायचं आणि मराठी भाषेमधला महत्त्वाचा विषय म्हणजे निबंध लेखन. तर मुलांना इथल्या आणि आपल्या इथल्या शाळेमध्ये
साधारण निबंध कसा शिकवायचा हे प्लॅन करण्यासाठी म्हणून आपण ह्या तक 3 प्रकारचे तक्ते म्हणजे चार्ट जो मी केलाय त्या पद्धतीने आपण शिकवण्यासाठी प्लॅन करू शकतो. तिसरीमध्ये मुलं आली तिसरीच्या वर्गासाठी की आपल्या सिलेबस प्रमाणे साधारण त्यांना 5 ते 7 वाक्यात चित्रवर्णनाचा प्रश्न असतो. तर त्याचप्रमाणे निबंध लेखनही सुरू होतो. तर म्हणून त्यांना 5 ते 7 विषयाचा निबंध असं आपण इंट्रोडक्शन करू शकतो. आणि ते 5 ते 7 वाक्य 3 परिच्छेदांमध्ये ह्या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे त्याचं विभाजन करता येतं. चौथीच्या मुलांसाठी थोडं जास्ती असतं, जास्ती वाक्य अपेक्षित आहेत, 8 ते 10. 5वीच्या मुलांकडनं 10 ते 12 वाक्यांचा निबंध अपेक्षित आहे आणि त्यामुळे साहजिकच परिच्छेदांमधली वाक्य ही वाढतात. आता 5वीचे मुलं साधारण 4 परिच्छेद करू शकतात, 5 करू शकतात किंवा 3ही करू शकतात. ते डिपेंड करतं की मुलांची किती शब्दसंपदा आहे, स्किल्स आहेत त्याच्यावरती. पण हे रिजिड नाहीये, इट कॅन बी फ्लेक्झिबल. आता आपण पुढे निबंधाचं अजून पुढे तो विषय कसा हाताळायचा ह्याविषयी आपण पाहूया. निबंध लेखनाचे पैलू. तर निबंध मुलांना म्हटलं की चला आपण आता निबंध लिहूया. पण प्रश्न पडतो निबंध म्हणजे काय? तर सगळ्यात सोपं डेफिनेशन मुलांना समजेल अशी म्हणजे निबंध म्हणजे एसे. पण आता एसे म्हटलं की तेवढं सांगून पुरेसं नसतं. कारण त्याच्यामध्ये खूप गहन अशी विचार क्षमता दडलेली आहे निबंध लेखनामध्ये. म्हणून म्हणून आपण कसं सांगू शकतो तर निबंध हा शब्द 2 प्रकारे विभागलेला आहे. नि म्हणजे चांगले आणि योग्य आणि बंध म्हणजे बांधणे. तर आपल्या विचारांना आपल्या कल्पनांना योग्य शब्दांच्या माध्यमातून चांगल्या मांडणीत सादर करणे. मग आता हे करायचं म्हणजे काय आवश्यक आहे? काय टूल्स वापरू शकतात? कसं करायचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषेचे प्रभुत्व, शब्दसंपदा आणि त्याच्या जोडीला व्याकरणाची ओळख. नंतर निबंध कसा लिहायचा? तर आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की 3, 4, 5 असे परिच्छेद करू शकतो. मग ते परिच्छेदामध्ये नक्की काय लिहायचं, कसं लिहायचं, आपले विचार वाक्य कसे आयोजित करायचे त्याच्यासाठी पहिल्या परिच्छेदामध्ये प्रस्तावना, ओळख म्हणजेच विषयाचं इंट्रोडक्शन किंवा ओपनिंग थॉट्स घालायला शिकवायचं. नंतर तिसरा मेन म्हणजे बॉडी पॅरेग्राफ विच इज तिसरीच्या मुलांसाठी दुसरा पॅरेग्राफ होऊ शकतो किंवा चौथी आणि 5वीच्या मुलांसाठी मधले 2 किंवा 3 पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये विषयाचं मुख्य वर्णन ते येईल आणि मग शेवटचा परिच्छेद म्हणजे निष्कर्ष, समरी, कन्क्लुजन. आपण त्या निबंधा लिहिताना मला काय वाटलं, काय शिकलो, काय लेसन लर्न झालं. सो अशा प्रकारे 2 ते 3 वाक्यामध्ये 4 वाक्यामध्ये आपण मुलं निष्कर्ष लिहू शकतात. आता निबंधाचे कशा प्रकारचे निबंध करवून घ्यायचे इथल्या शाळांमध्ये? तिसरीच्या वर्गाला इयत्तेला मराठीसाठी कसे निबंध, कुठला विषय द्यायचा, राईट, असा प्रश्न पडू शकतो. तर तसं बघितलं तर मराठी भाषेत निबंधाचे बरेच प्रकार आहेत. पण त्यातल्या त्यात आपण इथल्या आपल्या मुलांसाठी साधारण हे 4 प्रकारचे निबंध आम्ही शाळेतनं करून घेतोय. तर सगळ्यात सोपा पहिला प्रकार म्हणजे आत्मकथन, ज्याच्यामध्ये माझी शाळा, मी केलेला प्रवास, माझा आवडता सण, माझा आवडता चित्रपट अशा प्रकारे सेल्फ नॅरेटिव्ह बेस्ड टॉपिक आपण घेऊ शकतो. दुसरं व्यक्तिचित्रण, चरित्रलेखन. आपल्या BMMच्या
मराठीच्या पुस्तकामध्ये प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकात काही ना काहीतरी छान व्यक्तिचरित्र अभ्यासाला असतं. मग त्याचाच उपयोग करून मुलांना म्हणजे धडा मुलं वाचतात, त्याच्यावरचं स्वाध्याय करतात. मग त्याचाच उपयोग करून तो निबंध स्वरूपात कसा ट्रान्सफर करू शकतात. तर म्हणजे आपण पुस्तकाचाच उपयोग करू शकतो किंवा त्यांना अजून त्याच्याबद्दल जास्त माहिती कळवून घेण्यासाठी म्हणून चरित्र लेखनामध्ये त्या त्या इयत्तेच्याच चरित्र जे अभ्यासाला असतं ते आपण व्यक्तिचित्रण किंवा चरित्र लेखन हा निबंध प्रकारासाठी घेऊ शकतो. तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक किंवा वैचारिक, म्हणजे थोडं विचारांना चालना देणारं, थोडं काल्पनिक. तर उन्हाळ्याची सुट्टी नसेल तर, पाऊस पडला नाही तर, सूर्य उगवला नाही तर, अशा प्रकारचे जर तर मग काय होईल, काय नाही होणार, फायदे तोटे, अशा प्रकारचे विचार करायला लावणारे आणि विषय निबंध साठी आपण घेऊ शकतो. आणि चौथा म्हणजे हा साधारण नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये शोधनिबंध म्हणून आम्ही केला. तर त्याच्यात व्यायामाचे फायदे, मराठी भाषा, नंतर पारंपरिक खेळ, नृत्य प्रकार. आता हे तिन्ही विषय जे आहेत हे मी साधारण 5वीच्या पुस्तकाच्या धड्यांवर आधारितच होते आणि म्हणून मग आम्ही ते करून घेतले. आता आपण हे जे निबंधाचे भाग आहेत म्हणजे मुख्य ओळ, पहिला दुसरा परिच्छेद, तर याचं अजून डिटेल म्हणजे अजून आपण विस्तारित स्वरूपामध्ये आपण थोडं पाहूया. आता ओळख लिहायची किंवा इंट्रोडक्शन करायचं निबंधाचं. मग आता एक वाक्यात किंवा 2 वाक्यामध्ये कसं लिहायचं, काय त्याला मुलांना थोडे चालना देणारे प्रश्न काय विचारायचे. तर इथे आपण मुलं इंग्लिश भाषा किंवा इंग्लिश त्यांच्या सब्जेक्टमध्ये शिकतात. WH क्वेश्चन, हू, व्हॉट, वेन, हाऊ. मग त्याच्यामधनं प्रश्न विचारला की साहजिकच उत्तर शोधण्याकडे आपली झेप जाते. तर तसं संस्कृतमध्ये सप्तककार आहेत, कती, कुत्र, कदा. तसंच मराठीमध्ये पण आपण तशा प्रकारे एक हिंट वापरू शकतो. तर कारित प्रश्न म्हणजे केव्हा, कधी, कुठे. तर हे शब्द आहेत, हे प्रश्न विचारले तर आपल्याला तारीख, वेळ, वर्ष, जागा अशा प्रकारची उत्तरं मिळतात. कोण, काय म्हणजे नाव, ओळख, कशासाठी, उद्देश काय आहे, विषयाचा उद्देश काय आहे, किंवा किंवा माध्यम काय आहे, कसं कसं केलं, कसे गेलात, अशा प्रकारे म्हणून असे प्रश्न विचारायचे. ह्या प्रश्नांच्या थ्रू चर्चा केली मुलांशी की ते जी उत्तरं मिळतात तेच आपण ओपनिंग पॅरेग्राफ मध्ये वापरू शकतो. दुसरं थोडं आकर्षक म्हणजे हा जो प्रश्न कारित प्रश्न विचारणे हे 3रीच्या मुलांना किंवा 4थीच्या मुलांना जेव्हा सोपे निबंध आपण सुरू करतो तेव्हा उपयोगात येतात. 5वीच्या मुलांना आपण कवितेची ओळख विषयाला आधारित, फॉर एक्झाम्पल जर का लोकमान्य टिळक, रामदास स्वामी असे निबंध लिहायचे असतील तर मग काय, तर आपल्याला माहितीये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा रामदास स्वामींवरती लिहायचंय तर मनाचे श्लोक असं काहीतरी ती श्लोकाचं एखाद दुसरी लाईन, कवितेची एखाद दुसरी लाईन, एखादं प्रसिद्ध ब्रीद वाक्य असं सुरुवात करून मग हुक प्रश्न विचारायचा की हे कोणी लिहिलं माहित आहे का. म्हणजे मग मुलांना पण थोडी उत्सुकता निर्माण होते की अरे खरंच हे कुठून आलं, त्यांनी का म्हटलं असेल. म्हणजे मग पुढे पुढे थोडं मुख्य जो पॅरेग्राफ असतो, मुख्य मिडल बॉडी पॅरेग्राफ, त्याच्यासाठी मुलांची विचारसरणी ओपन व्हायला मदत होते. सो हे झालं श्लोक, कवितेची ओळख. मग हे मी सांगते मुलांना की तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाषेतलं असलं तरी वापरू शकता, म्हणजे जरुरी नाहीये की मराठीतलंच हवं. दुसरं उदाहरण म्हणजे माझा आवडता मित्र किंवा माझा खास मित्र, तर मग अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. सो हे मग मुलं लगेच
कनेक्ट होऊ शकतात. सो आणि त्यांना थोडं फ्रीडम मिळतं, की अरे वा मी जर का मुलं फ्रेंच भाषा शिकत असतील, स्पॅनिश किंवा दुसरी कुठलीही भाषा, हिंदी भाषेतलं असंही आपण त्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम देऊन सांगू शकतो, की दुसऱ्या कुठल्याही भाषेतलं कविता, श्लोक किंवा फेमस सेंटेन्स तुम्ही ओपनिंग सेंटेन्स पॅरेग्राफमध्ये वापरू शकता. आणि आणि विषयाला अनुसरून आणि योग्य प्रसिद्ध वाक्य. सो हे अशा प्रकारे झालं की अ, पहिला ओळख देण्याचा प्रस्तावनेचा पॅरेग्राफ खूप छान तयार होतो. मुख्य वर्णन. मुख्य वर्णन मध्ये आता काय, तर आता हा खरं महत्वाचा पार्ट झाला निबंधाचा, कारण त्याच्यामध्ये 3 पॅरेग्राफ लिहायचे, 2 लिहायचे, 5-6 वाक्य लिहायचे, 5वीच्या मुलांना 10-1 वाक्य लिहायचे. तर कसं करायचं बरोबर? तर त्याच्यासाठी इथे आता मी फक्त ह्या स्लाइडवरती पॉइंट्स लिहिलेत, म्हणजे शब्दफुगे, शब्दांचा तक्ता, ब्रेनस्टॉर्म, बबल चार्ट, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम असे व्हिज्युअल इफेक्ट्स देणारे आपण चित्र वापरू शकतो. नंतर कल्पना विस्तार, तर वेगवेगळी शब्द साखळी, अ, तक्ते ह्यातले शब्द वापरून ते कसे कनेक्ट करायचे, डॉट्स कसे कनेक्ट करायचे, तर ते आपण पुढे नंतर बघू. आणि मग ते शब्द किंवा तक्त्यातले तुमचे पॉइंट्स आणि हे सगळं नंतर समजलेलं व्याकरण, शिकलेलं व्याकरण, ह्या सगळ्यांचा उपयोग करून त्यांना वाक्यांमध्ये कसं बांधायचं, मग वाक्यांमध्ये बांधल्यानंतर ते क्रमवारीत कसं आणायचं, हे सगळे मुद्दे आपण मिडल बॉडी पॅरेग्राफमध्ये येतात. नंतर शेवटचं निष्कर्ष, त्याच्यात मला काय आवडलं, का आवडलं, असे सोपे प्रश्न मग मुलं सांगतात, की मग मग मुलांना आवडतं, की मी काय शिकलो, काय आवडलं. नंतर व्यक्तिचरित्र असेल तर किंवा एखादी घटनेबद्दल निबंध असेल तर त्या घटनेबद्दल काही शिकलो का आपण, त्यांच्यामधनं काही महत्वाचं आपल्याला कळलं का, तर असे पॉइंट्स शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मुलं घालू शकतात. हे हा एक म्हणजे बबल शब्दफुगे किंवा ब्रेनस्टॉर्मिंग बबल्स. माझा आवडता सण कोणता, तर मुलांना दिवाळीबद्दल लिहायचं असेल तर कधी येतो, अश्विन महिन्यात, कार्तिक महिन्यात. मग अशा प्रकारे मुलांना मराठी महिन्याची अ, ओळख होते किंवा माहिती असेल तर ते वापरायचं कसं, कधी, याच्याबद्दल त्यांना लगेच आयडिया मिळते. किती दिवस 5 दिवस. मग 5 दिवस नुसतं हा एक पॉइंट झाला, मुद्दा झाला. मग 5 दिवसचं पुढे पृथक्करण करताना त्याची अजून 5 वाक्य मुलं तयार करू शकतात. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. मग ते झाल्यानंतर त्या दिवसांचं महत्व, म्हणजे किती डिटेल जायचं हे मुलांच्या क्षमतेप्रमाणे आणि इयत्तेवरती आपण अवलंबून ठेवू शकतो. सजावट काय करतो आपण, कसं करतो, कोणाबरोबर करतो, तर ते सजावट ह्या प्रकारात येईल. मग फराळ म्हणजे खाऊ येतो त्याच्यामध्ये, मग सेलिब्रेशन, साजरा करणं, अशा प्रकारे माझा आवडता सण. मग तशाच प्रकारे माझं आवडतं पुस्तक, म्हणजे कुठलंही असेल तर हा सिंपल बबल शब्दफुगे आपण वापरू शकतो. थोडा कॉम्प्लेक्स विषय असेल, सपोज व्यायामाचे फायदे, आम्ही ह्याच्यावरती निबंध केला 5वी साठी, तर व्यायामाचे फायदे काय, तर का व्यायाम करायचा, कसा करायचा, तर मग विविध उपकरणं वापरू शकतो. आणि हे सगळे मुलांनीच सांगितलेले मुद्दे आहेत, आम्ही चर्चा केली. आणि मग मी फक्त स्लाइड तयार करताना मी ह्याच्यामध्ये घातला. सो विविध प्रकार असतात व्यायामाचे. नंतर खेळ खेळतात मुलं, स्पोर्ट्स करतात, तर नुसतं स्पोर्ट्सचे स्किल येण्यासाठी त्याच्या आधी त्याचा बेस असतो व्यायाम. त्यामुळे व्यायाम हा किती महत्वाचा आहे स्पोर्ट्समध्ये, जर का तुम्हाला प्रगल्भ व्हायचं असेल तर. व्यायाम नियमित केल्यामुळे भूक लागते, मेटाबॉलिझम आपलं चांगलं, शरीराचं आरोग्य चांगलं शरीराचं राहतं. आरोग्य चांगलं राहतं. मग ह्याच्यामधनं त्यांना आरोग्याबद्दलची व्होकॅब्युलरी मुलं शिकले. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मग एका मुलाने सांगितलं, की असं हे करून डोळे बंद करून बसतात, मग त्याच्यामुळे माइंडला, म्हटलं ते तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे शरीर चांगलं राहणं, भूक लागणं, हे सगळं आलंच, पण
मेडिटेशन हा जो मनाच्या आरोग्यासाठी पण एक प्रकारचा व्यायाम असतो, तो पण मुलांनी म्हणजे माहिती होता, तर त्यांनी आपल्या निबंधामध्ये मराठीमध्ये कसं लिहायचं ते त्यांना लिहायला खूप मजा आली. इथे मी आमच्या शाळेतल्या 5वीच्या मुलांनी निबंध लिहिले, तर उन्हाळ्याची सुट्टी नसेल तर आणि व्यायामाचे फायदे, तर त्याचे हे उदाहरणं इथे मी ऍड केली आहेत. हे चर्चेतनं आणि मुलांच्या प्रत्येकाच्या अ, त्यांनी सांगितलेल्या शब्दांवरनं थोडी चर्चा करून नंतर थोडं त्यांना व्याकरणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये थोडे हिंट्स देऊन अशा प्रकारे तयार केलेले हे निबंध आहेत. हे दुसरं मी केलेले एक नाटक आणि लोकमान्य टिळक असे वेगळ्या प्रकारचे आम्ही निबंध लेखनाचं एक्सरसाइज केले. आता कधी कधी मुलांना असं प्रश्न असतो आणि इथले मुलं विचारतात की व्हाय डू आय हॅव टू डू इट, राईट? त्यांना उत्सुकता असते, म्हणजे जस्ट कर म्हणून करणं आणि का करायचं, कशासाठी करायचं असे पण प्रश्न आले, तर त्यांना त्या प्रश्नांना जर का चांगल्या पद्धतीने आणि त्यांना प्रोत्साहित होईल अशा पद्धतीने जर का असं आपल्याला सांगता आलं, खास करून मराठी सारखे निबंध लिहायचे म्हणजे, तर मग म्हणून मग त्यांना हे पण आपण इंट्रोड्यूस करू शकतो की तू हे केलं किंवा आपण हे केलं तर तुमचा किंवा आपल्या सगळ्यांचाच कसा फायदा होईल. तर एक म्हणजे आत्मविश्वास, म्हणजे हे सायकोलॉजिकल एक आपलं सेल्फ डेव्हलपमेंट पार्ट मध्ये हे फायदे होऊ शकतात, की उत्साह म्हणजे छान वाटतं, एक आत्मविश्वास वाढतो, विचारामध्ये सुसूत्रता येते. मराठी जनरली जर का मुलं इंग्लिशमध्ये विचार करून मराठीत लिहित असतील, तर प्रॅक्टिसनी, सरावानी जास्तीत जास्त करून वाचून मराठीतच, मराठी भाषेतच विचार करण्याची क्षमता आणि मराठी मग त्यामुळे लेखनाची क्षमता वाढते. अम, उत्स्फूर्त भाषण तयार करण्यासाठी मुलं कॉन्फिडंट होऊ शकतात, त्याच्यासाठी पाया तयार होतो. वाचनाचा वेग वाढू शकतो, कारण आम्ही कसं करतो, लिहायचं आधी रफ ड्राफ्ट, मग प्लॅनिंग, मग त्याच्यानंतर फायनल निबंध तयार करायचा आणि मग मुलांना तो वाचायलाही सांगते मी, की जेणेकरून काय लिहिलंय आपण ह्याचं थोडं ओरल आयटरेशन्स झाले की परत ते पक्क होऊ शकतं. मग त्याच्यामधनं वाचनाचा वेग वाढू शकतो आणि मग परत हे निबंध सगळे वेगवेगळ्या जॉनरमध्ये असल्यामुळे साहजिकच ती एक क्युरिओसिटी निर्माण होऊ शकते, की मला लोकमान्य टिळकांचं वाचलं, अजून कुठल्या फ्रीडम फायटरचं वाचू का वगैरे. आणि ह्याच्यामध्ये फक्त भारतातले फ्रीडम फायटर किंवा व्यक्ती नाही, तर ह्याच्यामध्ये आपण जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर किंग असेही जगभरातलेही विषय घेण्यासाठी मी मुलांना सजेस्ट करते. त्याच्यानंतर संभाषण कौशल्य, वक्तृत्व कौशल्य ह्याच्यावरती, कारण शब्दसंपदा वाढत जाते, साहजिकच संभाषण वाढू शकतं आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो. दुसरा फायदा कसा, तर हे झालं टेक्निकलिटी, म्हणजे टेक्निकल साईड काय, त्याचे फायदे काय, तर शब्दसंपदा, लेखन सराव, याच्यात व्याकरणाचा सराव होतो. व्याकरणाचे वेगवेगळे घटक कुठे, कसे, का वापरायचे ह्याचं आकलन व्हायला लागतं. वेगवेगळ्या अवतरण चिन्हांचा वापर करण्याची शैली येते. नंतर वेगवेगळे काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आणि त्याचे परत उपप्रकार हे कसे ऑर्गनाइज करायचे एका निबंधामध्ये किंवा वेगवेगळ्या निबंधाच्या विषयानुसार, हे एक विषय येतो त्याच्यात. निबंधाचा ऍक्च्युअल विषय काय आहे, तर त्या विषयाचं सखोल ज्ञान कुठेतरी ते रुजू होतं, की शिकलेलं असतं, की अरे मी हा निबंध लिहिला, कदाचित 2 वर्षांनी जाऊन मग कुठेतरी लिंक लागते. सो मग त्यांना अजून ज्ञान वाढवण्यासाठी, त्यांना वाचण्यासाठी अशा प्रकारे त्याची एक हे मिळू शकते, एक पाथ तयार होऊ शकतो. शिवाय व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, हे सगळे क्रियाविशेषण, हे सगळे शब्द, सुरुवात सगळीकडे त्याचा, त्याची, त्याचे, त्यांचा, आपला, तुमचा, असे वेगवेगळे शब्द कसे वापरायचे, मग त्याप्रमाणे क्रियापद बदलतं, विशेषणं बदलतात. सो असं सगळं एकमेकांना ते कनेक्टेड आहे. आणि दुसरं म्हणजे निबंध लेखनाचा हा साचा एक प्रकारे तयार झाला की
त्याच्यामुळे त्याचाच उपयोग पत्रलेखन, भाषण तयार करायचं, जाहिरात लेखन, बातमी लेखन अशा सगळ्या गोष्टींसाठी पण तीच एक सुसूत्रता मुलं वापरू शकतात. आणि अजून एक शेवटचा आणि महत्वाचा फायद्यामधला भाग म्हणजे बायलिटरसी. आता आपण बरेच जण आपण चर्चा करतो किंवा बऱ्याच मुलांनी बायलिटरसीची परीक्षा काही दिलेली आहे अमेरिकेतल्या शाळांमधल्या. तर बायलिटरसीमध्ये शेवटी निबंधाचाच भाग असतो, बोलणं आणि लिहिणं. तर साहजिकच निबंध लेखनाच्या ह्या सरावातून त्या परीक्षेसाठी पाया तयार होतो आणि तयारी पण होत राहते. अ, पुढे जाऊन विद्यार्थिनीला जर का साहित्याची आवड निर्माण झाली तर त्यांना मराठी भाषेतील अजून पुस्तकं वाचणं, साहित्यिक वाचणं ह्याच्यासाठी उत्साह निर्माण, बौद्धिक क्षमता, सामाजिक कौशल्य, आत्मविश्वास यांचा विकास होतो. व्यावसायिक संधी मिळण्याची, ग्लोबलायझेशन सगळीकडे होत आहे, तर व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी आपली मातृभाषा आहे, तर म्हणजे बाकीचे काही फायदे हो न हो, आपण मातृभाषेची आणि संस्कृतीच्या मूल्यांची ठेव आपण जपतोय हे कुठेतरी ते रुजू राहतं. एक संस्कार म्हणा, एक भाषा शिकणं हा एक संस्कार आहे शेवटी. तर अशा प्रकारे निबंध लेखनाचा माझा विषय आता मी संपवला. आणि आता माझी मैत्रीण अदिती जाहिरात लेखनाबद्दल सांगेल. अदिती. नमस्कार. थँक्यू रुचिरा. आता मी करते कंटिन्यू. जाहिरात लेखन म्हणजे काय? जाहिरात हे वेगवेगळे फॉर्मॅट असू शकतात. म्हणजे तुम्ही माहिती पत्रक असतं किंवा इन्व्हिटेशन असतं. हे सगळे फॉर्मॅट जाहिरात लेखनाखाली येतात. आता हा प्रकार वर्गात कसा घ्यावा? अ, शाळेमध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यासाठी पत्रक बनवू शकतात मुलं, किंवा अ, स्थानिक मराठी मंडळ कार्यक्रमची जाहिरात बनवू शकतात. कौटुंबिक कार्यक्रम म्हणजे वाढदिवस किंवा घरी पूजा आहे अशासाठी पत्रकं बनवू शकतात. आसपास आता कम्युनिटी क्लीनअप किंवा अम, आता आमच्या मेलबॉक्सवरती एक मांजर हरवलंय अशी एक जाहिरात आहे. तशासाठीचे एखादं पत्रकही बनवू शकतात. सुरुवातीला आपण मुलांना एक नमुना देऊ शकतो की ओके, हे असे असे हा असा असा कॉन्टेंट पाहिजे, आणि मग मुलं आकर्षक शब्दात त्यांना हवं तसं परत लिहू शकतात. अ, दिलेले जे शब्द आहेत आपण जे सॅम्पलमध्ये देतो ते रियूजही करू शकतात जाहिरात पत्रकात. पुढच्या स्लाइडवर जाऊया रुचिरा. कुठल्या विद्यार्थी गटासाठी हा जाहिरात लेखन हा विषय चांगला आहे? म्हणजे चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी अप्रोप्रिएट आहेत. तिसरीची मुलं लिहितात निबंध किंवा छोटी लेटर्स वगैरे, पण जाहिरात लेखन मे बी त्यांच्यासाठी अप्रोप्रिएट नाहीये. जाहिरात लेखनाची सुरुवात करताना आपण सोपे विषय निवडू शकतो, म्हणजे वाढदिवस, क्रिसमस पार्टी, हॅलोवीन इत्यादी. आणि थोडी मोठी मुलं असतील जी पाचवीत, जे आता निबंध लेखन वगैरे करते, मोठे मोठे निबंध लिहितात, त्याच्यासाठी थोडंसं आपण ॲडव्हान्स्ड जाहिरात विषय देऊ शकतो. एक ट्री प्लांटेशन, आता आज अर्थ डे होता त्याचं सेलिब्रेशन, स्थानिक मंडळाचे कार्यक्रम इत्यादी. पुढे जाऊया आपण रुचिरा. आता माध्यम, जाहिरात बनवायचा माध्यम काही असू शकतो. अम, वही, पेपर हे साधं सगळ्यात सोपं आहे. अगदीच आपल्याला वेळ असेल, उत्साह असेल तर कलर्ड कन्स्ट्रक्शन पेपर, रंगीत पेन्सिली, क्रेयॉन, मार्कर्स जे काही मुलांना आवडतील असे मीडियम तेही आपण वापरू शकतो. आजकालची मुलं सगळं कम्प्युटरवर करतात त्यामुळे डिजिटल माध्यमही वापरू शकतो आपण. कॅनव्हा, पॉवर पॉइंट, गुगल स्लाइड्स, जे काही त्यांना आवडेल किंवा त्यांना वापरता येईल असं. आता हा एक नमुना आहे जाहिरात लेखनाचा,
त्यात तुम्ही बघाल तसं अगदी मिनिमल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे नाव, तारीख, वार, वेळ, स्थळ. तेवढं तेवढं जरी मुलांना दिलं तर एक सांगाडा तयार होतो त्यांच्या मनात की ओके, हे सगळं आपल्याला दिलं पाहिजे पत्रकात. मग ते त्यांच्या मताप्रमाणे लहान मोठं करून मागे पुढे करून असं लिहू शकतात. किंवा आपण जस्ट त्यांना टॉपिक दिलं की म्हणजे मोठ्या मुलांना स्पेशली, की ह्या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, तर ते त्यांच्या त्यांच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे पत्रक बनवू शकतात. यांनी होतं असं की हसत खेळत बऱ्याच गोष्टी ते शिकतात. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ रुचिरा. अ, एकमेकांशी बोलतात, त्यांना शाळेचे उपक्रम ओळखीचे होतात, भाग घेऊन त्यांना उत्साह वाटतो. आणि नुसतंच टेक्स्टबुकमध्ये आहे तेवढंच त्यांना ते टेक्स्टबुकच्या पुढे सुद्धा काही काही आपण गोष्टी करू शकतो मराठी वापरून, हेही त्यांना लक्षात येतं. शाळेच्या उपक्रम योजनेमध्ये मुलं सहभागी होतात, त्याचा त्यांना आनंद होतो. you know. आयोजन आणि लेखनाच्या निमित्ताने शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर मराठीत बोलतात सुद्धा ते. अजून एक प्रॅक्टिकल फायदा असा आहे की त्यांची शब्दसंपदा वाढते आणि लेखनाचा पण सराव होतो. जाहिरातीच्या त्या विषयाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मुलांना आई वडिलांना विचारतील किंवा मित्रमैत्रिणींना विचारतील, टीचरना विचारतील. तर त्यामुळे थोडंसं त्यांचं जनरल नॉलेज वाढल्यासारखं होतं. अ, वाचन आणि वक्तृत्व म्हणजे असं बोलू शकतात ते की ओके, किंवा वाचून दाखवू शकतात, सो दॅट एक प्रकारची अनाउन्समेंट केल्यासारखं त्याचाही फायदा होतो. मराठी भाषेत तारीख, वेळ, महिने वगैरे या कलावाचक शब्दसमूहाची ओळख आणि वापर होतो. आय थिंक ही सेमच स्लाइड झाली आहे. आता रुचिरा टेक ओव्हर करेल. थँक्यू. थँक्यू अदिती. आता आपण तिसरं टॉपिक घेऊया, टीचिंग व्हाया प्लेज अँड गेम्स. तर आम्ही शाळेमध्ये आपल्या पुस्तकामधनं धडे घेताना किंवा धडा वाचण्यासाठी वाचताना वाचून झाल्यावरती तो अजून रिएन्फोर्स विषय करायचा असेल तर काय थोडं कल्पकता कशी आणायची, इंटरेस्ट कसा डेव्हलप करायचा, तर वेगवेगळ्या प्रकारे खेळ खेळून मुलांना एंगेज ठेवू शकतो. तोंडी शब्दखेळ, त्याच्यामध्ये शब्दांच्या भेंड्या, गाण्याच्या भेंड्या आपल्या असतात तसं शब्दांच्या भेंड्या. मग शब्दांच्या भेंड्यामध्ये वेगवेगळे शब्द, अमेरिकेतले शहर, भारतातले शहर, जगातले शहर, नंतर सगळ्यात सोपं म्हणजे लहान मुलांना बालवर्ग किंवा पहिलीच्या वर्गांना भाज्या, फळं, रंग असं सुरू करू शकतो. आणि मग ग्रुपमध्ये केल्यावरती त्यांना मजा येते. दुसरं, जास्ती मुलं असतील, मुलांचा ग्रुप असेल झाला तर आपल्याला जर का दोन गट तयार करता आले मुलांचे, अं, म्हणजे 5-5, 10-10 असं जास्ती एका क्लासमध्ये असतील, किंवा कधी कधी सगळ्या वर्गांची मुलं एकत्र काही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची असतील एकत्र, सगळ्या इयत्ता मधल्या मुलांसाठी, तरी तेव्हाही आपण हे असे शब्द खेळ घेऊ शकतो. इंग्रजी शब्दाला म्हणजे एक गट इंग्रजी शब्द सांगेल, त्याचा दुसऱ्या गटाने मराठी शब्द ओळखायचा. नाही नाही ओळखता आला तर पॉइंट, नाही ओळखता आला तर भेंडी चढली तसा शब्द चढला असं करू शकतो. तर आणि त्याच्याच विरुद्ध म्हणजे मराठी शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द वगैरे. आणि मग त्याच्यामधनं काही मुलांना अगदी एक्झॅक्ट माहिती असतं, काही जण मजेशीर शब्द बोलतात मराठी शब्द, मग त्याच्यामधनं त्यांना हसायला येतं आणि मग आणखीन थोडेसे जोक्स होतात. सो असं मग ते छान मजा येतं. मग त्याच्यामधनं कधी कधी मुलं थोडी भरकटू पण शकतात की खूपच मग ते मस्तीच्या ह्याच्यात जातात, मग परत त्यांना थोडंसं खाली खेचावं लागतं. पण म्हणजे असं मजेशीर एक वातावरण तयार होऊ शकतं. अं, दुसरा अजून तिसरा प्रकार म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. नंतर
दिलेल्या म्हणजे अक्षर द्यायचं, बाराखडीचं अक्षर द्यायचं, नुसतं अक्षर द्यायचं आणि त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द म्हणजे क क घेतला तर क चा शब्द, मग का चा शब्द, पहिली की, दुसरी की, अशा प्रकारे सगळ्या बाराखडी 14 खडी मधले जे शब्द आहेत, सो प्रत्येक सगळे ते 14 शब्द प्रत्येक अक्षराचे सांगता आले पाहिजेत. मग अशा प्रकारे तोंडी शब्द, तोंडी खेळामध्ये आपण हे तोंडी हे करू शकतो. मग मुलांकडनं ते लिहायची प्रॅक्टिस करवायची असेल किंवा त्यांना टाइम्ड ऍक्टिव्हिटी द्यायची असेल, चला क चा शब्द, क हे अक्षर घ्या आणि त्याच्यावरचे 14 शब्द एक 5 मिनिटात, 10 मिनिटात, इयत्तेच्या मुलांच्या इयत्तेनुसार पहिलीला, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी त्याच्याप्रमाणे त्यांना वेळेचं चॅलेंज देऊ शकतो की 5 मिनिटात लिहा, 15 मिनिटात लिहा, अशा प्रकारे. नंतर दिल हा आणि लिंग वचन ओळखणे. पुल्लिंग शब्द सांगून म्हणजे शब्द सांगून त्याचं वचन कुठलं आहे किंवा वचन सांगायचं म्हणजे शब्द सांगायचा आणि त्याचं अनेक वचन सांगा किंवा अनेक वचन सांगायचं आणि एक वचन ओळखा. असे हे वेगवेगळे तोंडी खेळ आपण खेळू शकतो. दुसरं हे वहीत किंवा व्हाईट बोर्डवर लिहून खेळायचे शब्द खेळ. म्हणजे कधी कधी थोडं त्यांना एंगेज, इंटरॅक्टिव्ह, ब्रेनस्टॉर्म आणि हँड आय कोऑर्डिनेशन दोन्ही, म्हणजे लेखनाचा पण सराव होतो, खूप लेंदी लिहायचं पण त्यांना नसतं, पण थोडं थोडं लिहायचं आणि थोडं क्राफ्ट प्रकारे पण थोडं होतं. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो तर शब्दफुलं, शब्दकोडी आणि शब्दशोध म्हणजे वर्ड सर्च. तर आता आपण हे एक एक प्रत्येक कसं करायचं किंवा आम्ही शाळेमध्ये कसं करतो तर त्याच्याबद्दल मी सांगते. शब्दफुले. अम, तर इथे मी हे दोन प्रकार घेतलेले आहेत. वर्णमालेतल्या अक्षरांवर आधारित शब्दफुले. तर पहिला प्रकार म्हणजे मनात एखादं आपण अक्षर धरायचं. इथे पहिलं उदाहरण मी इथे काही ॲरोज दाखवून हे केलंय. तर मनात मी धरलं सपोज क अक्षर, तर त्याच्यामध्ये त्या अक्षराला साजेसं काय ते अक्षर मध्ये येईल असे दोन मिनिंगफुल अर्थ असणारे, त्याच्यामध्ये कुठलेही शब्द, मुलांना हे खेळायला लागलं की मुलं काही पण शब्द बनवतात, तर ते पण त्यांना थोडं भानावर आणायला लागतं की नाही, शब्दाला अर्थ असला पाहिजे. तर 3 अक्षरी 2 शब्द निवडायचे, म्हणजे आपल्याला आधी जे पण कोणी घेणार असेल तर शिक्षक शिक्षिका आपण शब्द निवडायचे आणि मग ते ह्या भागात लिहायचं आणि मग मुलांना ते सांगायचं की हे असं आहे, तर आता मधलं अक्षर ओळखा की कुठला शब्द बनू शकतो आडवा आणि उभा, अशा प्रकारे. मग ह्याच्यातनं पण खूप मजेशीर मुलं करतात, मजा करतात, जोक्स करतात आणि मग शेवटी कुठून तरी एक जण काहीतरी बोलतो, दुसरा बोलतो आणि मग त्यांना उत्तर मिळतं कुठल्या तरी क्लू मधनं. सो अशा प्रकारे हे असा हा शब्द फुलाचा हा एक प्रकार झाला. आणि दुसरा म्हणजे एक अक्षर घ्यायचं, मग ते कुठलंही असेल बाराखडीतलं, पहिलंच असं म्हणजे क स, अकारांत नाही, आकारांत, उकारांत कुठलाही चालेल. आणि 3 किंवा 4 किंवा पूर्ण फूल, कसंही आपल्याला जसं हे बनवायचंय, कॉम्प्लेक्सिटी म्हणा किंवा कसा वेळ आहे त्या वेळेत करायचंय त्याप्रमाणे ठरवू शकतो. आणि त्याच्यावरनं सुरू होणारे मग ते शब्द. मग कधी कधी मुलं विचारतात स अक्षर लिहिलंय तर मग सच हवं का, साच चालेल का? तर मग आपल्याला फ्लेक्झिबिलिटी द्यायची असेल, जर का मुलांना 6 वरनं येत असेल तर 6 वरनं ठीक आहे, तुम्ही 6च लिहा. स्ट्रिक्ट केव्हा ठेवायचं किंवा कधी थोडंसं रूल्स शिथिल ठेवायचं हे वेळेनुसार किंवा मुलांच्या इयत्तेनुसार, 5वीचे असतील नाही तुम्ही सच लिहा बरं, म्हणजे असं थोडंफार करू शकतो. अं, अम, हा तर साहित्य काय तर साधं, म्हणजे हे मला आवडतं कारण खास करून मुलं लिहितात, मग बोलतात, मग लिहिताना बोलून लिहा. सो असं थोडंसं थोडं रिएन्फोर्समेंट आपल्याला करता येतं. मग पेन, पेन्सिल, पेपर, व्हाईट बोर्ड असं हे उपकरणं आपल्याला वापरता येतात. आणि आता ह्याच्यामधनं काय शिक्षण मिळतं, फायदे काय, किंवा मुलांना इनडायरेक्टली ते कसं ते त्यांचं हे होते, वाढतं मराठी भाषेचं कौशल्य. आणि हे तर अक्षर 14 खडीतले योग्य अक्षर निवडता येतात की बाबा इथे क येणार, का येणार, कू येणार, कसं, तर कुठलं बसेल म्हणजे तो शब्द तयार होतो. म्हणजे ते त्या 12 खडीचा 14 खडीचा डोक्यात ते घोळ चालू होतो, त्यांच्या चक्र चालू होतात, म्हणजे ते सगळं
डोळ्यासमोर आणू शकतात. नंतर कल्पनाशक्ती वाढते कारण शब्द, राईट, तो सो कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती. अच्छा, मी तो शब्द तिथे ऐकलेला असा काहीतरी मध्ये क असलेला, मग दिवाळीमध्ये मग असं काहीतरी त्याला हिंट देऊ शकतो. क मध्ये च आहे, ली आहे. मग जर का मुलांना आलंच नाही तर आपल्याला मग शब्द माहिती असतो. मग दिवाळीमध्ये तुम्ही काहीतरी खाऊ खाता, मग अशा प्रकारे काहीतरी हिंट दिली, मग ते दिवाळीच्या सणाकडे जातात. आईनी बनवलंय किंवा आजीनी पाठवलंय किंवा दुकानात मिळालं, असं काहीतरी मजेशीर थोडी चर्चा केली की त्यांना आणखीन हे मिळतं, मजा येते. सो असे हिंट पण आपण वापरू शकतो, अगदीच शब्द, कठीण शब्द, सोपे शब्द कसे असतील त्याप्रमाणे. आता पुढे जाते मी. शब्दकोडी. शब्दकोडी म्हणजे काय, तर म्हणजे हे आता आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्यामध्ये मुलांना सांगताना कसं सोप्या शब्दात हे करायचं, तर संकेतापासून अजून शब्द. शब्द आहेत. पहिला प्रकार म्हणजे हा शब्द आहे आणि पण त्या एका शब्दापासून अजून तुम्ही शब्द बनवा. तर कसं, तर प्रत्येक अक्षर पहिलं म, रा, नंतर ठी, सो प्रत्येक ह्याच्यापासून, मग ह्या शब्दाला जरुरी नाहीये की पहिले प्रत्येक अक्षरापासून बनणारे शब्द हे आयदर सेम कॅटेगरीचे असू शकतात किंवा त्याचा काही एकमेकांशी संबंध नसला तरी चालेल. सो कॉम्प्लेक्सिटी कशी ठरवायची ते आपण ठरवू शकतो शब्दानुसार किंवा मुलांच्या क्षमतेनुसार. तर हा ऍक्च्युली मी मराठी भाषा दिन झाला तेव्हा त्यांना एक असं दिलेलं आहे, एक ऍक्टिव्हिटी म्हणून. मग नंतर दुसरा प्रकार हे म्हणजे आपले शब्दकोडी, जे उभे आडवे आपले अंक असतात आणि मग त्याची हिंट द्यायची. सो असे हा एक दुसरा शब्द कोडीचा प्रकार. सेम हे सुद्धा पेन, पेन्सिल, वही, पेपर, व्हाईट बोर्ड ह्याच्यावरती केलं की थोडं परत मुलं एंगेज राहतात, हात विचार वापरतात, लिहितात. सो असं सगळं हे एक जण ग्रुपमध्ये केलं तर कोणीतरी एक जण करून दाखवू शकतो किंवा पाचवीचे मुलं असतील, मोठी मुलं असतील, चौथीतले, तर त्यांना जर का पहिलीच्या मुलांना, बालवाडीच्या मुलांना एंगेज करायचं असेल तर थोडं त्यांना लिडरशिप स्किल साठी पण आपण ते करायला देऊ शकतो. आणि शिक्षण काय, तर काय फायदा होईल, तर संकेत आपण देतो की अरे हा म पासनं मग कुठला शब्द तुम्हाला अपेक्षित आहे, तर त्याच्यासाठी पण संकेत देऊ की भारतातलं एक राज्य, किंवा रा वरनं मी असा शब्द अपेक्षित आहे की एक राजाचं नाव वगैरे, असं काहीतरी हिंट, म्हणजे मग त्या निमित्ताने त्यांना थोडी अजून माहिती थोडी मिळते. आणि मग तो क्लू कसा वापरायचा किंवा क्लूचा अर्थ काय, कसा काढायचा, हे क्लूचे संकेतांचा अर्थ समजण्याची क्षमता वाढते, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती. सो असे फायदे होतात. तिसरा प्रकार शब्दशोध. हे मुलांना खूप आवडतं कारण एकदा दिलं त्यांना की ते असे मस्त तुटून पडतात आणि एकत्र करायला, "अरे, तुला हा मिळाला का, तुला तो मिळाला का, मला हा नाही मिळाला", अशा प्रकारे त्यांचं छान हे सुरू होतं. म्हणजे छान बोलतात, गप्पा मारतात आणि करतात पण. तर भाज्या, सणांची नावं, वेगवेगळे प्रकार, संतांची नावं, आपल्याला जो काही टॉपिक इंट्रोड्यूस करायचा आहे किंवा धड्यामध्ये, आपल्या पुस्तकातल्या धड्यामध्ये एखादा टॉपिक चाललाय तर त्याप्रमाणे ऑनलाईन आपण काढू शकतो, सोपं असेल तर आपण करू शकतो. असं हे प्रिंट आउट काढून आणि सोपं असेल तर स्वतः करून वगैरे करता येतं. ह्याच्यात पण एकाग्रता वाढते कारण कुठे शोधायचंय, कसं करायचंय, राईट. सो एकाग्रता वाढते, मुलं फोकस राहतात. एका ठिकाणी बसू शकतात 10 मिनिटं, 15 मिनिटं मिळत असतं, कारण त्यांना ते शब्दगोळं पूर्ण करायचे, वर्ड सर्च. शब्द संपदा वाढते आणि वाचनाचा वेग वाढतो कारण त्यांना पटापट शोधायचं असतं, सो वाचतात ते शब्द पूर्ण करण्यासाठी. येस. सो अशा प्रकारे टीचिंग व्हाया प्लेज अँड गेम्स हा माझा टॉपिक आता इथे संपला. आता मी अदितीला देते. अदिती आमच्या शाळेबद्दल माहिती सांगेल. अ, आपल्याकडे टाइम किती आहे, म्हणजे अगदी सगळं सगळं सांगायची गरज आपण नाही. एक 5 मिनिटं अजून घेऊ शकतो आणि मग ओके, प्रश्नोत्तरांकडे ठीक जाऊ. आहे. सो ही आमची बाल्टिमोर मराठी शाळा, त्यात ॲक्च्युली मी सगळ्यात यंग शिक्षिका आहे कारण मला 1च वर्ष झालंय. पण बरेच टीचर्स आमच्याकडे 10-5 वर्ष वगैरे पण आहेत.
शाळा तशी आमची छोटी आहे. वी स्टार्टेड इन 2015 सप्टेंबरमध्ये आणि 1ली ते 5वी असे वर्ग आहेत. आमच्याकडे बालवर्ग सध्या नाही आहे. मराठी भाषेसाठी आम्ही आम्ही संभाषण, वाचन, लेखन, प्रार्थना, श्लोक, कविता हे सगळं घेतो. शाळेचं कॅलेंडर आमच्या हवर्ड काउंटी कॅलेंडर प्रमाणे आहे. ऑगस्ट ते जून आणि 2 लेसन्स असतात आठवड्यातनं. मोठ्या वर्गांना म्हणजे 2री, 3री, 4थी, 5वी यांना ऑनलाईन आणि इन पर्सन असतं आणि पहिलेचा वर्ग, कारण त्यात युजली छोटी असतात मुलं, त्यांचा फक्त इन पर्सन असतो. जर शुक्रवारी 6:30 ते 8. ऑनलाईन वर्ग आमचे ऑनलाईन टीचर्स त्यांच्या ज्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे क्लास अरेंज करतात. जून महिन्यात आमची परीक्षा आहे. आम्ही क्लासमध्ये साधारण जे सण येत आहेत, जे महत्वाचे दिवस आहेत, लाईक रिपब्लिक डे किंवा गणतंत्र दिवस, हे सगळे ह्याबद्दल आम्ही माहिती सांगतो. गुढीपाडवा ह्याच्याबद्दल डिस्कशन करतो आणि छोटे छोटे त्यांना एक्सरसाइजेस देतो. म्हणजे उदाहरणार्थ लाईक दिवाळीच्या वेळी आम्ही कलरिंग पेजेस दिली तेव्हा मुलांना खूप आवडले आणि त्यात ते सिम्बॉलिझम जे असतं दिवाळीचा, कंदील किंवा रांगोळी, फटाके, हे त्यांना सगळं त्या कलरिंग शीटमध्ये दिसलं. ॲटलिस्ट त्यांच्या डोळ्यासमोर आलं की ओके, दिवाळी साधारण अशी दिसू शकते. कारण आपल्याकडे म्हणजे अमेरिकेत दिवाळी ही खूप वेगळ्या प्रकारे साजरा करतात लोक. भारतात वेगळी असते ऑब्व्हियसली. मराठी भाषा दिन पण आम्ही साजरा केला होता आणि अगदी रिसेंटली आम्ही संत तुकाराम ह्या चित्रपटाचं प्रक्षेपण केलं होतं. आम्ही काही काही इव्हेंट्स पण ऑर्गनाईज करतो. उदाहरणार्थ आता आजी आजोबा जेव्हा येतात मुलांचे, तेव्हा मराठी शाळेला भेट देतात आणि काही आता मोस्टली आजी आजोबा सगळे उन्हाळ्यात येतात, पण काही 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 ग्रँड पेरेंट्स आता हिवाळ्यात, एक आमच्या आजी आल्या होत्या, त्यांनी बरीच मदत केली वर्गात. सो तसं आम्ही विचार करतो की जेव्हा असे आई वडील येतात, तेही थोडेसे एकटे पडतात इकडे, कारण तशी ओळख नसते कोणाला, तर त्यांना पण आम्ही इन्व्हाइट करू की मुलांशी बोला किंवा एखादा वर्ग घ्या, त्यांची मदत होते आम्हाला. अम, हे आम्ही रांगोळी पेंटिंगचा एक छोटासा क्लास घेतला होता. म्हणजे मुलांनी रांगोळी कलर केली होती. त्यांना त्यात ते वेगवेगळ्या प्रकारचे ते सिम्बल्स असतात, ती कोयरी असते, ते ठिपक्यांची रांगोळी असते, ते सगळं त्यांना ओळख झाली अशा गोष्टींची. ही आमची संत तुकाराम चित्रपट आणि त्याच्यानंतर पिझ्झा पार्टी होती. सो त्याचे फोटो आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सगळ्या मुलांना राष्ट्रीय गीत शिकवलं होतं आणि त्यांनी ते आमच्या प्रोग्राममध्ये गाणं गायलं. आणि हे महाराष्ट्र दिनानिमित्त एक प्रोजेक्ट केला होता. म्हणजे 5वीच्या मुलांनी 5 मुलं होती, पण त्यापैकी 4 जणांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. सो एक विषय घेऊन त्याच्याबद्दल ते सखोलात बोलले होते. हे काही फोटो, म्हणजे त्यांनी आपल्या आवडीचा विषय घेतला होता. एका मुलाने संत ज्ञानेश्वर घेतला होता, कोणी मराठी भाषेबद्दल बोलले होते, आय थिंक योगासनाबद्दल, कोणी मल्लखांब बद्दल बोलले होते, अ, महाराष्ट्र स्टेट बद्दल बोलले, इत्यादी. हे काही फोटो प्रेझेंटेशनचे. ओके. या आमचे सगळ्या टीचर्स आहेत. काही काही जणांना आज जॉईन करता नाही आलंय, पण ही आमची छोटी शाळा आहे आणि आम्ही टू द बेस्ट ऑफ आवर ॲबिलिटीज आम्ही चालवतोय. सो थँक्यू सो मच फॉर द ऑडियन्स. आय थिंक कोणीतरी हात वर केला होता का? धन्यवाद सगळ्यांना. ओके. कोणीतरी हात वर केला का चुकून? आय डोंट नो. अच्छा, मे बी इट वॉज मिस्टेकन. ओके. ओके, थँक्यू. एवढंच आमच्याकडून. थँक्यू you very much. थँक्यू आदिती ताई. Go ahead. Thank you, Aditi. Thank you, Ruchiraji. Very proud of our Marathi Shala and very proud of Bruhan Maharashtra Mandal Marathi Shala.
धन्यवाद राहुल सर. थँक्यू राहुल सो सर मच. आमच्या शाळेचे राहुल मनसुरवाले बाल्टिमोर मराठी शाळेचे कोऑर्डिनेटर आणि मुख्याध्यापक आहेत. छान. खूप छान प्रेझेंटेशन. निबंध लेखन, जाहिरात लेखन थोडे अवघड विषय होते, पण तुम्ही छान खुबीने मांडलेत आणि मुख्य म्हणजे शिक्षकांनी ते कसे शिकवावेत याबद्दल छान माहिती दिलीत. आणि शाळा पण तुम्ही छान चालवताय. परत शाळेमध्ये 2 मुलं आहेत का 200 डझंट मॅटर, तुम्ही शाळा चालवताय. दॅट्स व्हॉट्स मोर इम्पॉर्टंट. सो प्लीज कंटिन्यू. तर ही अशी आपली शिक्षक प्रशिक्षण नवरत्नमाला होती. 9 वेगवेगळ्या शाळांनी पुढे येऊन स्वयंप्रेरणेने त्यांनी हे विषय घेतले. आम्ही विषय त्यांना निवडून दिले होते, त्यांनी साइन अप केले. तर उजवीकडे तुम्हाला हे आपले सगळे नवरत्नमालेचे जवाहीर दिसत आहेत. 9 शाळा, त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपण लवकरच भेटूया. प्रशिक्षणाचे नवीन विषय घेऊन आपण काही सर्वे पण करू. तुम्हाला कुठले विषय हवे असतील आम्हाला नक्की कळवा आपल्या ग्रुपवर, आणि आम्ही ते नक्की कन्सिडर करू. धन्यवाद सगळ्यांना. आपण क्वेश्चन आन्सर साठी डाईस ओपन करू. कोणाला काही प्रश्न असतील प्लीज रेज युअर हँड. मला वाटतं अनशेअर केलं तर ते दिसेल तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही शेअर करताय काय राहुलजी? अनशेअर करावं लागेल, अनशेअर असं म्हणलं मी. हा, पहिल्यांदा तर रुचिराताई, आदितीताई, राहुल सर, राहुल मंदसरवाले, सगळ्यांचे तुमचे अभिनंदन. खूप छान तुमचं प्रेझेंटेशन आहे आणि तुमची शाळा पण खूप छान चालली. उपक्रम वेगवेगळे मस्त आहेत आणि त्यातला वेगळा म्हणजे आजी आजोबांना तुम्ही शाळेमध्ये बोलावताय, तर खूप छान वेगळी गोष्ट तुम्ही करताय. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि दुसरं मला विचारायचं होतं की तुम्ही जे गेम्स दाखवलेत ते खूप छान आहेत, पण ही जी शब्दकोडी वगैरे जी आहेत ती तुम्हाला म्हणजे अशी ऑनलाईन मिळाली का भारतातनं आणले होते स्पेसिफिकली, का तुम्ही तयार केले? तयार केले. अरे वा, खूप छान, मस्त. ह्यात मला एक ऍड करायचं आहे. ह्या AI च्या जमान्यामध्ये मी जेमिनाय वापरून काही काही खेळ बनवते. सो नॉट परफेक्ट, ते एडिट करावेच लागतात आपल्याला, बट त्यांनी थोडीशी मदत होते. सो वा, मस्त. नाही होतं त्याने पेड व्हर्जन घेतले नाही याचे, तर त्याचे फार चांगले परिणाम आपल्याला दिसतात. राईट, आणि माझ्याकडे फ्रीज माझं जेमिनाय आहे. सो नाही, मी मे पण बी फ्री फ्युचरमध्ये. वापरलं आणि मग नंतर पेड वापरलं तर बऱ्यापैकी अच्छा, दिसतो आपल्याला. आय एम जस्ट सेइंग ओके. इट्स नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. सो चॅट जीपीटी का कुठला? जेमिनाय, जेमिनाय. ओके. इट ऍक्च्युली कम्स विथ द पॅकेज. जेव्हा तुम्ही ते गुगलचं सबस्क्रिप्शन घेता दर वर्षाचं, ईमेल आणि सगळे फोटो बिटो ठेवायचं, त्याच्याबरोबर राईट. ते येऊन जातं. अच्छा, ओके. ओके. ट्राय. मला माहिती. ओके. आदितीताई, रुचिराताई, तुम्ही असे काही शेअर करू शकाल का ही शब्दकोडी इतर शिक्षकांसाठी? हो, चालेल. म्हणजे नंतर मग तुमच्याकडे शेअर करू तुम्ही किंवा पाहिजे तर पाठवा आपल्या ग्रुपवर, आणि मग नंतर आपले जे हे सगळे ट्रेनिंग्स आहेत तिथे आपण एक हे ऍड करू शकू की. एखादा फोल्डर किंवा लिंक ऍड येस. करू शकतो. नक्की. धन्यवाद. काही प्रश्न कोणाचे? MMC शिकागो मराठी शाळा. नमस्कार, मयुरा देशपांडे बोलते. शिकागो मराठी शाळेतून, शॉम्बर्ग ब्रांच डिरेक्टर. प्रश्न नाही आहेत, पण मला जस्ट फीडबॅक असा द्यायचा आहे की जे आज काही सांगितलं ते खूपच छान होतं. म्हणजे इट वॉज व्हेरी नाईस, व्हेरी प्रोडक्टिव्ह. जसं अदिती म्हणाल्या की शाळा छोटी आहे, पण शाळा छोटी आहे डझंट मॅटर. तिथे जे काम चालतं आणि जे एवढं मनापासून त्यांनी आता केलंय दॅट इज कमांडेबल. म्हणजे त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की वेळ काढून एवढं करतायत, थँक्यू व्हेरी मच. आणि जे काही असेल आम्ही त्यांच्याकडनं घेऊ हेल्प,
जशी शब्दकोळं वगैरे जसं सांगितलं, की दिवाळीवर कसं करायचं किंवा काही, तर ह्याच्यावर तुमच्याकडे काही असेल जे तुम्ही आमच्याशी शेअर करू शकत असाल, काही डॉक्युमेंट किंवा काही रिटनमध्ये, तर वी वुड बी रिअली थँकफुल. हो, नक्की. म्हणजे थँक आता यू. हो, आता धन्यवाद तुमच्या फीडबॅकबद्दल आणि आता आम्ही तयार करू किंवा आमच्याकडे असतील आधीचे काही तर एक आता बोललो तसं एखादं Google लिंक आपण तयार करू फोल्डरमध्ये म्हणजे मग सगळ्या शाळांच्या टीचर्सना त्याचा ॲक्सेस देता येईल. असं करू. चालेल, नक्कीच शेअर करा आणि म्हणजे सगळ्याच शाळेला ते हेल्पफुल होईल. हं. अ, जर पाहिजे असेल तर आम्ही जे आधी काही काही ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या त्याचे पण हे शेअर करू शकतो. लाईक आता अगदी साधं सोपं म्हणजे कारण स्पेशली पहिली दुसरीच्या वर्गांसाठी आम्ही कलरिंग पेजेस वगैरे बरीच हे केली होती. तर ती शेअर करू शकतो हवे असेल तर. कोणाला प्रश्न आहे? शोभना मनोहर. हॅलो, मी शोभना मनोहर ओर्लॅंडो मराठी शाळेमध्ये शिकवते. खूप छान झालं तुमचं प्रेझेंटेशन. जसं कोणीतरी म्हणालं त्याप्रमाणे वेगळे विषय होते सादरीकरणाचे, पण तुम्ही खूप छान माहिती गोळा केली. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या अमेरिकेतल्या शाळांबरोबर भारतातल्या जी मुलं शिकतात तिथे त्यांच्यासाठीही हे निबंध आणि जाहिरात कसे लिहावे खूप चांगल्या पद्धतीने विषय मांडला तुम्ही. म्हणजे मला असं वाटलं की आपण शाळेत होतो तेव्हा अशी निबंध कसा लिहावा याची मुद्देसूद माहिती कोणी दिली नव्हती आणि मग इथल्या शाळेमधून जेव्हा माझा मुलगा शाळेत गेला तेव्हा कळलं की खूप छान पद्धतीने शिकवत होते ते कसं लिहावं या विषयावरती. तर तुमचं माहितीचं संकलन खूप छान आहे आणि वेगवेगळे जे गेम्स तुम्ही बनवताय मुलांना एंगेज ठेवायला ते तर नक्कीच छान आहेत आणि आता तुम्ही शेअर करणार आहात त्याबद्दल धन्यवाद. आधीच धन्यवाद सांगते मी, कारण आम्हालाही वापरता येतील ते. मला एक प्रश्न असा आहे की याच्यामध्ये की म्हणजे हा सगळ्यांनाच कदाचित चॅलेंज असेल की इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये अक्षरांमध्ये खूप कन्फ्युजन होतं. म्हणजे क आहे का ख आहे, ट आहे का ठ आहे, तर त आहे का द आहे, खूप कन्फ्युजन होतं मध्ये. तर जेव्हा आपण शब्दांचे हे असे खेळ बनवतो त्याच्यामध्ये मुलांना हे कन्फ्युजन होतं का तुमच्या शाळेमध्ये पण आणि त्याच्यासाठी ते दूर करण्यासाठी काय तुम्ही शिकवता का वेगळं? हो, म्हणजे इथल्याही मुलांना होतं ते अ, की न का ण, काय वापरायचा ट का त. फॉर जास्त खास करून म्हणजे ताट असा अशासारखे शब्द आले तर आणखीनच असतं. तर बरोबर. मग र आणि ळ मध्ये पण काही मुलं खूप कन्फ्युज होतात. हो, तर म्हणजे मला असं वाटतं, की ते जास्तीत जास्त सरावानुसारच होऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल ते शब्दकोळी घेतली किंवा वर्ड सर्च असेल, तर जास्तीत जास्त टच्या शब्दाचीच शब्दकोळी बनवायची, वर्ड सर्च बनवायचा. म्हणजे मग जास्त ट, 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 ट असा त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. सो अशा काहीतरी असं एक-एक अक्षर घेऊन किंवा सगळ्यांना नसेल तर एखाद्या विद्यार्थ्याचं असतं, 1-2 फक्त त्यांना द्यायचं, जास्त त्यांचं प्रगती करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. सो त्या अक्षरावरती भर देऊन जर का जास्त ॲक्टिव्हिटी केली तर मग आणि तर मग त्याचा हळू शेवटी सरावच मला वाटतं फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी असं दोन्ही म्हणजे रोज करणं किंवा दिवसातनं 2दा करणं वगैरे असं जरा ती फ्रिक्वेन्सी वाढवून अ, ती अक्षरं सुधारू शकतात असं मला वाटतं. धन्यवाद. नक्की म्हणजे या खेळांचा नक्की फायदा होईल त्याच्यासाठी. थँक यू. बोला अदिती अदिती कराडेकर. करडखेडकर. हं. कराडकर. नमस्कार रुचिराताई. खूपच छान होतं तुमचं प्रेझेंटेशन. मला प्रश्न असा होता की म्हणजे 4थीच्या वर्गासाठीच होता निबंध लेखनाचा प्रश्न, की आपण जसं आता आपण म्हणजे मी तरी मराठी मीडियममध्ये शिकली आहे, तर आपण मराठीचं पुस्तक सोडून इतर पण मराठी भरपूर वाचनात आपल्या आपोआप यायचं. म्हणजे वाचन म्हणून नाही, पण जसं इतिहासाचं पुस्तक म्हणा कुठे, तर आपल्याला एक लेखी मराठी भाषा आणि बोली मराठी भाषा याच्यातला फरक आपोआप समजत होता. आपल्याला कोणाला असं ते सांगावं लागत नव्हतं, की
आपण बोलताना अरे असं म्हणतो, पण आपण लिहिताना असं लिहितो. तर आमच्या वर्गातल्या मुलांना जेव्हा आम्ही काहीतरी लिहायला सांगतो, तर तेव्हा कसं होतं, की बरेचसे वाक्य आपण जसे बोलतो तसेच लिहिले जातात आणि निबंधात थोडंसं आपण म्हणजे लेखी भाषा अपेक्षित असते. मग त्यांना जेव्हा करेक्ट करतो आणि असं सांगतो, की हे असं नाही, असं लिहायचं असतं. लिहिताना असं लिहितो, आपण बोलताना म्हणतो तसं. तर तेव्हा त्यांचं असं असतं, पण असं का करायचं? आणि त्यांना ते मग पटत नाही आणि मग कसं आहे, की आपल्याला मुलांना जास्तीत जास्त त्याच्यातला इंटरेस्ट टिकवून ठेवायचा आहे. त्यांना खूप जास्त क्लिष्ट करून आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडू नयेत असं वाटतंय. तर असं तुम्हाला पण होतं का कधी जाणवलंय का? किंवा याच्यावरती उपाय काही तुमच्याकडे आहे का? हो, म्हणजे हा एक कॉमन हे असू शकतो प्रश्न किंवा एक सिच्युएशन प्रत्येक शाळांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये. अनलेस मुलं खूप नॅचरली मराठी बोलत असतील तर असं होत नाही. पण जर का अ, मग ह्याच्यामध्ये शक्यतो मग मी अशा वेळेला काय करते तर त्यांना जसं एक्सप्रेस करायचंय त्यांना करू दे. ऐकून घ्यायचं किंवा त्यांना लिहू किंवा फर्स्ट ड्राफ्ट मग अशा वेळेला ड्राफ्ट बनवायचा. ओके, तुम्ही फर्स्ट ड्राफ्ट बनवा. तुम्हाला जसं जमतंय जसं कारण काय होतं, की प्रत्येक वाक्याला जर का आपण करेक्शन सांगत गेलं तर त्यांचा उत्साह कमी होतो आणि मग असं वाटतं, बरोबर. की "अरे मला काहीच येत नाही का?" किंवा "हे किती कठीण आहे." ना, मग असं हे हं, होऊ हं. शकतं. म्हणून मग आधी चर्चा करून तोंडी विचारायचं, की "चला तुम्ही 10 वाक्य बोलून दाखवा." चौथीचे मुलं 10 वाक्य सांगू शकतात साधारण. तर 10 वाक्य तोंडी बोला. मग लिहा. मग तो फर्स्ट ड्राफ्ट त्यांच्याकडनं लिहून घ्यायचा. तो झाल्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा करायची, की बाबा इथे काय चुकलंय. मग कधी-कधी कॉमन मुलांबरोबर कॉमन चर्चा करावी लागते किंवा कधी-कधी प्रत्येक विद्यार्थ्याला ॲड्रेस करून ह्याचा निबंध कसा आहे, तिचा कसा आहे, त्याचा कसा आहे, अशा प्रकारे ते ॲड्रेस करावं लागतं. सो असं टप्प्या-टप्प्यामध्ये. त्यामुळे एक निबंध लिहिण्यामध्ये कदाचित कधी-कधी 3 एक क्लास पण होऊ शकतात. असं म्हणजे पण तो एक हां, हां. प्रवास असतो. म्हणजे आपल्याला काही चला एक मी सांगते, डिक्टेट करते आणि मग तुम्ही निबंध लिहा, मग ते मुलं शिकणार नाहीत ना. हां, बरोबर. त्यामुळे म्हणजे तेच आम्हाला पण तसंच हां. वाटतं, की म्हणजे हो, आपण की बाबा एक 21 अपेक्षित दिलं आणि याच्यात बघून लिहा असं नाही हो. केलं तर त्यांना ते काही समजणार नाही. बरोबर. त्यामुळे सुरुवात केली, की मुलं म्हणजे त्यांची वाक्य पण ऑर्गनाइज नसतातच. मग अगदी सुरुवातीला ठीक आहे, तुम्हाला जसं सुचतंय तशी तुम्ही वाक्य लिहा. सो आणि मग ते पॅराग्राफ वगैरे पण मी पहिले 2-3 निबंधामध्ये पॅराग्राफ इंट्रोड्यूसच नाही केले. मग त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, तुमचं ओके, तुमची अशी आता हे 10-12 वाक्य झाली आहेत. पण आता त्याच्यामध्ये आपण थोडं डिव्हाईड करूया. मग ते इंट्रोड्यूस केलं. सो अगदी सुरुवातीला नाही केलं. सो लेट देम हॅव अ जर्नी, की हां. असं-असं आहे आणि मग हळू-हळू करायचं. मग ते करतात मुलं. हो. हं, बरोबर. थँक यू. आणि हं, आता याच्याच अनुषंगाने अजून एक विचारते, की तुम्ही जसं म्हणलात 3 क्लास लागू शकतात. हं. मग तुम्ही धडे आणि हे याचं वेळेचं गणित कसं जुळवता, की धडे पण पूर्ण व्हायला पाहिजेत आणि हे सर्व? हो, तर मग मोस्टली मग कसं केलं, की अ, अ, जसं मी ह्याच्यात म्हणाली, की निबंधाचा विषय धड्याला अनुसरून घ्यायचा. म्हणजे मग कसं ते धड्याचा पण थोडा अभ्यास होतो, निबंध पण होतो आणि मग त्याचा उपयोग मग धड्यावरचं एक्सरसाइज करण्यामध्ये पण होतो. असं अच्छा. होऊ हां. शकतं. बरोबर. हां, असं थोडंसं ओव्हरलॅप घेऊ शकतो आपण वेगळं मग थोडं हे करण्यासाठी. ओके. हां, म्हणजे थँक यू. सगळ्या धड्यांना हे अप्लाय होणार नाही, पण जिथे होईल तिथे करू होऊ शकतो आपण. शकतं. हां. बरोबर आहे. हं. खूप छान झालं. खूप थँक यू. मस्त. अजून एक सांगायचं होतं मला, की आपली जी इन पर्सन क्लास असते, ती पुरेशी नसते. कारण मुलांचं काय झालंय, अटेन्शन डेफिसिट झालंय आणि तसा अडल्टचाही तो प्रॉब्लेम आहे. तर 1.5 ते 2 तास झाले, की मग मुलांना नाहीसं होतं आणि शुक्रवार म्हटलं, की मुलं दमलेली असतात सगळे. म्हणून आम्ही काय केलंय, त्याच मुलांसाठी ऑनलाईन पण ठेवलंय आणि ते काही हं, ऑप्शनल हं. नाहीये. म्हणजे जी मुलं शाळेत येतात शुक्रवारी, तर गुरुवारी किंवा शुक्रवारीच जास्त करून दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळच्या वेळेला 4 किंवा 5 वाजता ते लोकं ऑनलाईन व्हर्जन घेतात शाळेचं. अच्छा. हं, हं. त्याच्यामध्ये अजून काहीतरी शिकवलं जातं. म्हणजे इट्स लाइक एन एक्सटेन्शन. एक तर असं म्हणून काय इंडियामध्ये जे कोचिंगचा फॅशन आहे ना, तसं आहे ते. की तुम्हाला बरोबर. जर की हं, हं. शाळेतून आल्यावरती तुम्ही कोचिंगला जाता. तसं झालं ते. पण आम्ही आठवड्यातून एकदाच करतो ऑनलाईन आणि आठवड्यातून एकदा इन पर्सन. कारण
सगळं एकाच दिवशी करता येत नाही आणि त्या निमित्ताने मुलांना थोडंसं स्पेस आउट होतं ते. आणि बरोबर. दुसरं म्हणजे मुलांना इंटरेस्टेड नाही ठेवलं की मग ते मुलं ड्रॉप आउट होतात. कारण एकदा ते हायस्कूलमध्ये गेलेत की मग त्यांना एक कारण मिळतं शाळेत नाही येण्याचं. त्यांचं बरोबर आहे. इंटरेस्ट जमवून घ्यायचं ते महत्वाचं आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. अजून काही प्रश्न? आय थिंक वी आर गुड देन. 10 मिनिटं आपण जरा पुढे गेलो. तुम्ही सर्व थांबलात त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. आणि ही मालिका नवरत्नमाला आज इथे आपण संपली असं घोषित करू आणि आता पुढचे काही नवीन विषय घेऊन पुन्हा नव्या दमानी नव्या शाळांबरोबर पुन्हा आपण चर्चा करू. धन्यवाद सर्वांना आणि धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.